आमच्या गावात एक केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क. गुलकन केबल नेटवर्क. तर त्या गुलकन केबल नेटवर्कची एक नवीन शाखा आज इकडे ओपन होणार आहे आणि थुकरटवाडी 24 तास असा एक नवीन न्यूज चॅनल त्यांनी ओपन केलेला आहे. तर बघूयात त्या न्यूज चॅनलच्या उद्घाटनात काय घडतं आणि कदाचित सेलिब्रिटी म्हणून तुमच्यातल्या काही लोकांना बोलवतील ते. बघूयात आमच्या न्यूज चॅनलचं उद्घाटन. फलोगे. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे बाप, ए टाळ्या वाजवा तुमच्या मायला तुमच्या सगळा. वा 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 वा. तर आज आमच्या थुकरटवाडी गावामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या अशा घटना घडतच असतात आणि त्या वेगवेगळ्या घटना लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा आमचा उपक्रम आम्ही नवीन सुरू केलेला आहे. का बाबा गावातल्या न्यूजेस ज्या आहेत त्या गावातल्या न्यूजेस, एक न्यूज आणि एक न्यूजेस, तर गावातल्या न्यूजेस बाबा लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आपण हे एक न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल, गुलकन केबल नेटवर्क हे आपलं पहिलं होतं, पण आज ही जी इथं चर्चा घडणार आहे ती आपण 17 घरात लाईव्ह दाखवणार आहे. 17 घरात ही चर्चा आपण सगळे लाईव्ह बघत आहोत. तर 17 घरांमध्ये आपण जरा लांबून काय दाखवतो, क्लोज घेतो जरा लांब. कोण आहे पण? मी कॅमेरामॅन नाही ना, शूटिंग करीतो मी. नाव काय तुझं? राजहंस का देखणे. तुझं नाव राजहंस आहे? हा, संपूर्ण नाव काय म्हणला? राजहंस कावळे देखणे. वडिलांकडून वारसा घेतलाय, बाकी काय नाही. तर नीट असं मध्ये क्लोज बीज मारत राहा. हा. तर आता आपण अरे काय क्लोज मारला. अरे काय डोक्यावर पडला का तू? इथंच घाली ना. तर आता या ठिकाणी आपण 17 घरांमध्ये लाईव्ह हा न्यूज चॅनल दाखवत आहोत. इथं घडणाऱ्या सगळ्या घडामोडी आपण दाखवणार आहोत. ए दादा, तू ठरव ना कुठल्या बोटाने काय करायचं आणि कुठल्या बोटाने काय करायचं. अरे लाईव्ह आहे यार, असं करू नका. हॅलो हॅलो. हा कोण आहे? अरे उंदरे. हा बोल ना. हा पिंट्या बोलते ना. हा बोल ना मिंडे. आपण इथं टीव्ही दिसत नाही ना. तुझ्या घरी टीव्ही दिसत नाही? नाही ना. टीव्ही आहे का तुझ्या घरी? नाही ना. तुझ्या घरी टीव्ही मग कसं दिसल? अरे पण ते मला ते आहे ते तुमचं लाईव्ह बघायचं ना रे. आपला लाईव्ह दिसत नाही तुझ्या घरी? नाही ना. येड आहे का तू? कुठं आहे मग? हे देवळाच्या माग आहे. देवळाची पाठी आहे. हा, मग. डायरेक्ट लाईव्ह बघ ना. ये ना इकडे. हो कुठं आहे? ए, इकडे. हा. अरे ये ना येड हा, हॅलो, इथंच आहे का? हा, इथे आहे काय? हा इथं बस ना लाईव्हला. इथं बसतो काय? हा डायरेक्ट इथनं तुला जवळ बघायला मिळेल. आणि काय करू काय मी इथं? त्याच्यावर बसू नको, वेपर येते. इथं काय करू मी? हा करू काय? ठेव ना आता. अरे हो, हा. तू पत्रकार आहे ना? हा, हे दिलंय म्हणजे आहे वाटतं. मग तेच लागणार आहे आपल्याला. तू बस मनातलं विचारायचं फक्त. एक मनातलं विचारायचं. मनातलं विचारायचं. बस ना तिथं. हा बसतो तर बसतो. आता आपण इथं लाईव्ह न्यूजेस इथं दाखवणार आहोत आणि इथं एक पत्र. मला घे ना. तुला पैसे कसे दिले रे राजहंस? तर आता आपण इथं वेगवेगळ्या पत्रकारांना आमंत्रित करणार, जे वेगवेगळ्या वर्तमानपत्राचे आहेत. पत्रकार या रे. तर आता आपण इथं पाहत आहोत. आता आपण इथं पाहत घे रे. हा हा, नाही बाई, तुम्ही कुठल्या वर्तमानपत्राचे आहे? हिंदी चैनल्स. मग ही पुरवणी कशाला आणली? मेरे साथ नहीं है सर. तुम्ही कोण आहे? मी दैनिक पुरवणीचा पत्रकार आहे. अच्छा संपले डायलॉग, बसा इथे. पण कसं आहे, प्रोड्युसर शिवाय गंमत नाही. तर तुमचे जसे इथे प्रोड्युसर बसलेले आहेत तसे आमच्याकडे एक प्रोड्युसर आहेत. आमच्या या चॅनलचे प्रोड्युसर आणि आमच्या गावचे सरपंच. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूयात. भारत गणेश पुरे. मी काय म्हणतो अण्णा, काय झालं? कार्यक्रम चांगला केलाय हो. हा, मग कसं आहे, problem काय? न्यूज चॅनल असं फेमस झालं पाहिजे ना. हा, मग दाखवा ना इकडचं तिकडं सगळे काय बातम्या. नुसतेच तुम्ही नावाचे सरपंचांच्या सेलिब्रिटी नको काय इकडे बोलवायला?
तुला काय पाहिजे सांग ना. सेलिब्रिटी कोणत्या सेलिब्रिटी पाहिजे तुला सांग. तुकरटवाडे एवढे सेलिब्रिटी आलेले राव. चला वैद्यसाठी त्यांना बोलवा ना तुम्ही. अरे त्या साबळ्यांना बोलवलेत की नाही. हे काय तू दाखवतो लाईव्ह? थांब ना. अरे हे आमचं गुप्तचर आहे रे. हा. हा. ते ते बोला. साबळ्यांना बोलवले की हा. नाही. मग ती आपल्या धुकरवाडची आपली प्रॉपर्टी येते. तुम्ही तुझ्या बोला टेन्शन ना. घेऊ नको. मॅडम तिकडे बसण्यापेक्षा इकडे बसा बरं पटकन 2 मिनिटं. असं पत्रकार परिषद म्हणून बसा बसा. या 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 वा 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 वा. क्या बात. लाईव्ह कार्यक्रम चाललेला आहे. त्यांचा बघा व्यवस्थित. हा, काढ सगळ्याचा फोटो व्यवस्थित. पूर्वाल पकड, पूर्वाल पकड. हा, हा. हा, घे इकडे पकड म्हणजे ह्याच्यात घे. येडा आहे का तू? अरे काय पागल आहे रे. येडच आहे. हा अण्णा हा. घ्या उरकून सत्कार. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का साक्षात निर्मितीताई सावंत आज आपल्याकडे आले आहेत. जोरदार टाळ्या. हे वाजवा रे. आहे. अरे बंधू दाखवू नको वाजवता टाळे ते. नाही वाजवत. तर आज इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना इथे यांचा चान्स मिळालेला आहे. अशा निर्मितताई या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. अत्यंत शांत स्वभावाच्या, एकदम कमी हसणाऱ्या आणि हसताना शेजारच्या माणसाला कधीही न मारणाऱ्या निर्मितताई इकडे आलेल्या आहेत. क्या बात. तुमचा देव एक जबरदस्त कार्यक्रम होता मॅडम. देव आम्ही बघत होतो. देव फू बाई फू मध्ये आहा. त्यांची ती शेजारी तुमच्या शेजाऱ्याला तर लय हान्यास करून टाकलाय तुम्ही. हा मी तर म्हणतो 4-5 फ्रॅक्चर झाले असतील त्यांच्या हाताला आहे ना. स्वप्नील दोषी. हा ते नुसतं असंच करत नंतर तर असं करत. नाही त्याच्यामुळे त्यांना एवढी सवय लागली. प्रत्येक पिक्चर मध्ये आजकाल अशी करतात. म्हणजे ते करता यांना सांगत असतात परत माराल तर बघा. परत माराल बघा. वा 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 वा. तशा निर्मितताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आज निर्मितीताईंच्या रूपानं एक विराट व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. विराट हा म्हणजे असं एक भारदस्त व्यक्तिमत्व. थोडे शब्द चुकले तर माफ करून द्यायचा मॅडम. काय खेड्यापाड्याचा मामला आहे आमचा. स्वतः 10वी नापास असून सुद्धा त्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आज अण्णा काही बोल नका राव. असं कसं काय? अरे नाही अरे शपथ आम्ही स्वतः बघितलेलं आहे. काय पाहिलं तुम्ही? त्यांची जी 10वीची मार्कलिस्ट आणि जी टीसी होती का नाही हा. ते पेपरमध्ये छापून आलेली होती. शाळा सोडल्यास दाखला. हा शाळा सोडला दाखला पेपरमध्ये छापून आली होती. त्याच्यामध्ये काय होतं पूर्ण असं त्यांच्याबद्दल माहिती लिहिली होती. तिथं वरती फोटो होता मॅडमचा आणि खाली लिहिलं होतं गंगूबाई नॉन मॅट्रिक. अरे जाहिरात होती ती. जाहिरात होती ती नाटकाची. शाळा सोडल्यास दाखला नव्हता देव. काय सांगता पा यार. कमाल आहे लोकांची. आपल्या 10वी नापास असल्यावर पण लोक नाटक करतात. काय हरकत नाही. असं नाही का? काय हरकत नाही. पण आज मॅडम बद्दल मला खूप बोलावं असं वाटून राहिलं. कारण आज मॅडमच्या आज हिनी उत्तुंग भरारी अशी मॅडमने मारलेली आहे. पण त्यांचं एकदम सहजासहजी त्यांना मिळालेलं नाही आहे हे सगळं. त्यांचे कष्ट आपण समजून घेतले पाहिजे. कारण मॅडम आधी एका लेडीज हॉस्टेलमध्ये मेट्रन म्हणून कामाला होत्या. अरे पडशील. दुरून घे. काय तू कुठे चालला तू. काय? अरे येडा आहे का? राजहंस काय? काय ते राजहंस चालू आहे रे. काय हा? हे काय करत होता तू? हा. हिडन कॅमेरा. अरे येडा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.